नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. बाजारात एवढी उलथापालथ सुरू आहे, मग अशा वेळी सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्याबद्दल तज्ज्ञांचा सल्ला काय आहे? चला, हेच आपण आज समजून घेऊया. सोन्या चांदीचे भाव कोसळत आहेत. मग आता काय? ही एक जोखीम आहे की मोठी संधी? हा प्रश्न सध्या सगळ्यांच्याच मनात आहे. तर चला, यावर तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे तेच पाहूया. तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी गुंतवणुकीचे 2 सुवर्ण नियम. मग चांदीला अस्थिर का म्हणतात आणि सोन्याला स्थिर का म्हणतात ते समजून घेऊ. त्यानंतर चीनची एक हाय स्टेक स्ट्रॅटेजी आहे, ती काय आहे ते पाहू. मग येतो तो 100 कोटींचा फॉर्म्युला आणि शेवटी या सगळ्याकडे भविष्याच्या दृष्टिकोनातून कसं बघायचं यावर बोलू. चला तर मग सुरुवात करूया गुंतवणुकीच्या 2 सर्वात महत्त्वाच्या म्हणजे अगदी पायाभूत नियमांपासून. हे असे नियम आहेत जे तज्ज्ञ म्हणतात की कधीच विसरू नयेत. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे दीर्घकालीन दृष्टिकोन. म्हणजे कमीत कमी 10 वर्षांचा विचार करायचा. शॉर्ट टर्ममध्ये काय होईल याचा विचार नाही. आणि दुसरा नियम आहे शिस्तबद्ध वाटप. म्हणजे काय? तर तुमच्या एकूण गुंतवणुकीपैकी फक्त 5 ते 10% रक्कम सोनं आणि चांदीमध्ये गुंतवायची, त्यापेक्षा जास्त नाही. चला, आता आपण पहिल्या धातूबद्दल बोलूया, चांदी. आणि तिचा स्वभाव तज्ज्ञ म्हणतात खूपच वेगळा आणि जोखीमीचा आहे. तज्ज्ञ चांदीला गमतीने खोडकर मूल म्हणतात. आणि का म्हणतात? कारण ती कमालीची अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे कधी 50% वर जाईल तर कधी अचानक 30% खाली येईल. काहीच सांगता येत नाही. आता चांदीच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा आहे सोनं. आर्थिक जगात सोन्याची भूमिका खूपच वेगळी आणि पायाभूत मानली जाते. असं का म्हणतात? कारण सोनं हे चलनाचं मूळ आहे, त्याचा आधार आहे. त्याच्या किमतीत घसरण होऊ शकते, पण त्याची किंमत कधीच शून्य होणार नाही. कारण जगभरातल्या सेंट्रल बँका सोन्याला आधार म्हणून वापरतात. ते त्यांच्या चलनाची हमी देत असतं. आणि हा फरक बघा किती स्पष्ट आहे. सोनं कसं आहे तर मंद आणि स्थिर, त्याचा मुख्य वापर चलनविषयक आधार म्हणून होतो. तर चांदी अगदी उलट, अस्थिर आणि अनप्रेडिक्टेबल, आणि तिचा मुख्य वापर होतो इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये, सोलार पॅनल्समध्ये. म्हणूनच सोन्यात हळूहळू बदल होतात, तर चांदीमध्ये एकदम मोठे चढ उतार येऊ शकतात. आणि याचमुळे चांदीत जोखीम खूप जास्त आहे. ही जोखीम जर आपण आकड्यांमध्ये बघितली ना तर फरक लगेच लक्षात येतो. इतिहासात सोन्याची किंमत जास्तीत जास्त 50% खाली आली आहे. पण चांदी तब्बल 90% कोसळली आहे. म्हणजे विचार करा, 100 रुपयांची गोष्ट थेट 10 रुपयांवर आली आहे. एवढा मोठा फरक आहे. आता चांदीच्या या टोकाच्या अस्थिरतेमागे एक मोठा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे आणि तो म्हणजे चीन. आता बघा, चीनची भूमिका किती महत्त्वाची आहे. चीनचं उत्पादन करण्यात चीन जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि गंमत म्हणजे चांदी वापरण्यात म्हणजे तिचा ग्राहक म्हणून तो जगात पहिल्या क्रमांकावर आहे. कारण त्यांच्याकडे EV आणि सोलारचं उत्पादन प्रचंड आहे. आणि चीन याचा वापर कसा करतो? तज्ज्ञ म्हणतात की चीन एक विशिष्ट मार्केट प्लेबुक वापरतो. पहिलं, ते घोषणा करतात की देशांतर्गत मागणी खूप वाढल्यामुळे आम्ही चांदीची निर्यात थांबवत आहोत. मग काय होतं? जगात चांदीचा तुटवडा जाणवतो आणि किमती आकाशाला भिडतात. आणि जेव्हा किमती एकदम शिखरावर पोहोचतात तेव्हा चीन अचानक आपल्या साठ्याचे दरवाजे उघडून विक्री सुरू करतो. परिणाम, जागतिक बाजारात किमती कोसळतात आणि बाकीच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान होतं. हीच स्ट्रॅटेजी त्यांनी आधीही वापरली आहे. बरं, मग या सगळ्या जोखमींमध्ये संधी कुठे आहे? चला, आता या जोखमीकडून संधीकडे वळूया. तज्ज्ञ एक असा फॉर्म्युला सांगतात जो पिढ्यानपिढ्या संपत्ती निर्माण करू शकतो. प्रश्न असा आहे की दर महिन्याला फक्त 1000 रुपये गुंतवून 100 कोटी रुपये कसे होऊ शकतात? ऐकायला तर हे अगदी अशक्य वाटतं, नाही का? पण हे गणित 2 शक्तिशाली गोष्टींवर आधारित आहे. एक म्हणजे वेळ आणि दुसरं म्हणजे चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंडिंग. आणि याच कंपाऊंडिंगच्या जादूमुळे अनेक दशकानंतर एका छोट्याशा गुंतवणुकीचं रूपांतर अशा प्रचंड मोठ्या वारसामध्ये होऊ शकतं. ही आहे सातत्याची ताकद. मग हा 100 कोटींचा मार्ग कसा आहे? खूप सोप्पा. दर महिन्याला फक्त 1000 रुपये गुंतवायचे. ही सवय आयुष्यभर म्हणजे साधारण 80 वर्ष सुरू ठेवायची. आणि जर यावर सरासरी वार्षिक 15% परतावा मिळाला तर एक मोठा वारसा तयार होतो. पण सगळ्यात महत्त्वाचं काय? तर ही सवय पुढच्या पिढीला द्यायची, जेणेकरून हा प्रवास पुढेही सुरू राहील. हे झटपट श्रीमंत होण्याबद्दल नाहीये, तर शिस्तीने एक मोठा वारसा तयार करण्याबद्दल आहे. आणि हा जो दीर्घकालीन विचार आहे ना, तो फक्त आपल्या वैयक्तिक गुंतवणुकीपुरता मर्यादित नाही. हाच विचार देशाच्या आर्थिक भविष्यासाठीही लागू होतो.
तज्ज्ञांनी देशाच्या बजेटचा विश्लेषण करताना हाच मुद्दा अधोरेखित केला आहे. तज्ज्ञांच्या मते जर आपण बजेटकडे पुढच्या 1-2 वर्षांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ते मध्यम वर्गासाठी खूप वाईट वाटेल, कारण त्यात लगेच मिळणारे फायदे नाहीत. पण जर आपण 10-15 वर्षांपुढचा विचार केला तर हाच बजेट अप्रतिम आणि भविष्यवेधी वाटतो, कारण तो देशाच्या विकासाचा एक मजबूत पाया घालत आहे, अगदी आपल्या गुंतवणुकीच्या नियमांसारखंच. तर मग ह्या सगळ्या चर्चेचं सार काय? मग ती आपली वैयक्तिक गुंतवणूक असो किंवा देशाचं धोरण, खरं मूल्य काही दिवसांत किंवा महिन्यांत तयार होत नाही. ते अनेक दशकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून उभं राहतं. त्यामुळे विचार करण्यासारखा प्रश्न हाच आहे की आपण आज जे छोटे छोटे निर्णय घेतो ते उद्या कोणता वारसा घडवतील.